पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरपुरी पडली होड मुटक्या परिस धांगड गोड आली वैष्णवाची मांदी आली वैष्णवाची मांदी मेले डुक्कर बांधले खांदी पंढरपुरी पडली होड मुटक्या परिस धांगड गोड एका जनार्दनी मार्ग उलटा एका जनार्दनी मार्ग उलटा जो जाणे तो गुरुचा बेटा पंढरपुरी पडली होड मुटक्या परिस धांगड गोड विठ्ठल विठ्ठल सरोजम सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पानिम मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनाद्यत्रय जननी देवाचिया। ह्या मॉनिटरचा आवाज दे भाऊ, इकडचा आवाज कडक करा, इकडं प्रतिध्वनी येत नाही। विठाला 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 सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानियांची या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नाम रूपी अनुसंधान। सर्व माता भगिनी श्रोतृवर्ग अधिकार संपन्न टाळकरी वृंद गायक वादक सर्व गुणवान मंडळी परमार्थातली जाणकार मंडळी आणि उपस्थित असलेली सर्व महाराज मंडळी सर्वांच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो। या ठिकाणी खूप विद्वान मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। सर्वांच्या पायावरती सहस्रशः कोट्यावधी पद्धतीनं नतमस्तक होतो आणि बाकी वाह्यात व्यर्थ अनृत खोटं करणा पाठो दोषानं युक्त असलेलं भ्रम प्रमाद विप्रलिप्सा निर्माण करणारं चुकवणारं भागवणारं शक्यतो बोलणार नाही। परंतु मानवी बुद्धी असते आणि मानवी बुद्धीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष असतात। मी माणूस आहे, संत नाही, त्यामुळे माझ्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष आहेत। अन्नाचे दोष, पाण्याचे दोष, जातीचे दोष, वर्णाचे दोष, मातापित्याचे दोष, संस्काराचे दोष, संस्कृतीचे दोष, भौतिकतेचे दोष, त्याच पद्धतीने शिक्षणाचे दोष, अध्ययनाचे दोष, संगतीचे दोष, अनेक प्रकारच्या दोषानं युक्त असलेली माणसाची बुद्धी योग्य निर्णय देत नाही। त्याच्याकरता सर्वज्ञ संत असावे लागतात, म्हणून ते बिनचूक बोलत असतात। म्हणून माझं बोलणं संयुक्तिक असेलच असा दावा नाही, आत्मप्रोढी नाही, असा अहंकार नाही। जे बोलेल ते श्री गुरुजींच्या कृपा प्रसादाचं मला प्राप्त झालेलं 12 वर्षामध्ये तुळशीच्या पानानं पवित्र झालेले शब्द, जसं एखाद्या वेळेस जरी प्रसादाचं रूप आपल्याकडं कन्याचा जरी भात केलेला असला तरी सुद्धा तुळशीच्या पानानं त्याला प्रसादाचं रूप येत असतं। त्याप्रमाणे माझं कन्यासारखं बोलणं आहे, पण गुरुजीच्या तुळशीच्या पानानं पवित्र झालेले शब्द तुमच्या कर्णरूपी ताटामध्ये माझ्या मुखरूपी चुलीवरती झालेल्या कन्या वाढतो, तुम्ही त्या ग्रहण करून घ्याल अशी अभ्यर्थना प्रार्थना अर्जदस्त विनंती करतो आणि पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो। विठ्ठल मंडळाच्या वतीनं, कारभारी मंडळीच्या वतीनं, सप्ताह कमिटीच्या वतीनं आमचे आदरणीय परमस्नेही परमसखे आणि धनाजी पाटील
घोटकर यांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा सुपूर्द करण्यात आलेली आहे. जशी मला परमात्मा तुमचे आशीर्वाद बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथावकाश या अभंगावरती शब्दाचा प्रयोग आणि शब्दाचं विवेचन करण्याचा प्रयत्न करतो. अभंग नाथ महाराजांचा असून नाथ महाराजांनी या अभंगामध्ये वारकरी संप्रदायाची शक्ती प्रतिपादन केलेली. विठ्ठल कारण समाजामध्ये सामाजिक शक्ती असते, संघ शक्ती असते, व्यक्तिगत शक्ती असते, अनेक प्रकारच्या शक्तीचं वर्णन केलेले. मला इथं शक्तीचं वर्णन करायचं नाहीये. वारकरी संप्रदायाची शक्ती आपल्याला प्रतिपादन करायची आहे. कारण जगाच्या पाठीवर 2000 धर्म आहेत, पण सगळ्यापेक्षा श्रेष्ठ शक्ती जर कोणती असेल तर फक्त वारकरी संप्रदायाची शक्ती आहे महाराज. आणि ती शक्ती म्हणजे संघाच्या माध्यमातून किंवा एखाद्या वेळेस मांदियाळीच्या माध्यमातून नव्हे, खूप जमाव जमलाय म्हणून शक्ती नव्हे, तर साधनेची शक्ती ही त्या संप्रदायाची शक्ती असते. म्हणून साधना जी आहे ती साधना किती प्रबल आहे त्याच्यावरती संप्रदायाची धर्माची शक्ती प्रतिपादन केली जाते आणि त्याच्यावरून आजमावलं जातं. म्हणून आज नाथ महाराज वारकरी संप्रदायाची शक्ती आणि शक्ती प्रदर्शन करतात. काय शक्ती आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माणसाचं जीवन शक्ती विना नसतं. म्हणून संप्रदायामध्ये सुद्धा शक्ती असावी लागते. आमच्या ज्ञानोबारानं एका वाक्यामध्ये प्रतिपादन करताना सांगितलं महाराज, भावे विन भक्ती, भक्ती हरिपाठामध्ये सांगितलं, भावे विन भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळे विना शक्ती बोलू नये. म्हणून शक्ती असावी लागते. शक्तीशिवाय कोणत्या गोष्टी पार पडत नाहीत. म्हणून वारकरी संप्रदायाची शक्ती सांगितली नाथ महाराजांना. आता कोणती शक्ती सांगितली त्या शक्तीचं मी आपल्याला दिग्दर्शन करेल. परंतु अभंगाच्या सुरुवातीला नाथ महाराजांनी सांगितलं, संत आले वरले दिंडी आणि हाती खुरक्या काखेत मुंडी असा शब्द वापरलेला आहे. तर संत हे वरले आहेत, खालचे नाहीत. संत हे खालचे नसतातच. संताचा दर्जा, संताची वर्गवारी किंवा संताची टक्केवारी खाली नसते महाराज. ते वरच्या लेवलचे असतात, हाय लेवलचे असतात. आणि कधी बी त्यांचा लियर म्हणजे थर वरचा असतो, उच्च स्तरावरचे ते असतात. म्हणून वरच्या लेवलचे संत असतात. वरच्या लेवलचे तर आहेत, पण राहण्याकरता सुद्धा त्यांचं ठिकाण वरती आहे, खाली नाही.
निवासी त्यांनी पत्ता दिला आपला महाराज. आलो याची कारणशी, कारण ते वैकुंठात राहतात आणि कार्यापुरतं इथे येतात. मी जाता जाता एक गोष्ट सांगतो. ते इथं येतात पण कशा करता येतात महाराज? ते वैकुंठ घेऊनच इथं येतात आणि या सृष्टीला वैकुंठ करतात महाराज. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेली. वैकुंठ बनवतात. आपल्या पनवेल मध्ये हा नाम सप्ताह म्हणजे वैकुंठ आहे महाराज. हो, हे वैकुंठ आहे. वैकुंठातला जो आनंद आहे तो या ठिकाणी नाम सप्ताहात आहे. म्हणून त्यांनी काय केलं तर ही सृष्टी वैकुंठ बनवली. म्हणून त्यांचं घर इथं असतं त्यावेळेसही ते वैकुंठात असतात. ते जिथं जातील तिथं ते वैकुंठ बनवत असतात. तेने वैकुंठ भुवनी घर केले. किंवा काही एखाद्याने वैकुंठा जावे तीही वैकुंठची केले. वैकुंठ त्यांच्या बरोबर असतं महाराज. म्हणून येथे उपकारासाठी आले. घर ज्या वैकुंठी ते वरच्या लेवलचे असतात, वैकुंठात राहतात. आता एक नवलाची गोष्ट तुम्हाला सांगतो मी. कारण संत परत वैकुंठाला गेले हे नवल नाही. तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही येताना येरवड्याहून आले का काय? संत वैकुंठाला गेले हे नवल नाही. मग ते वैकुंठाहून इथं आले ते नवल आहे. आता तुम्ही तुमच्या घरून इथं कीर्तनाला आले. सगळे काम धंदे बाकीचं सगळं सोडून देऊन तुम्ही कीर्तनासाठी वेळ दिला. अमूल्य किमतीची माणसं या ठिकाणी आले हे नवल आहे. आणि कीर्तन संपल्यानंतर आपापल्या घरी गेले काय नवल आहे? आपापल्या घरी जातातच ना महाराज. हो, आपल्या घरी जिथून आलं तिथं जाणं नवल नाही, तिथून येणं नवल आहे. गरीबाच्या मुलीच्या लग्नाला खासदार येणं नवल आहे. त्यांच्या घरी लग्न झाल्यानंतर गेले काही नवल नाही. तुम्हाला वाटत असलं तर. म्हणून मी असं सांगतो की संत वैकुंठातून इथे येतात हे आश्चर्य आहे. वैकुंठाला गेले हे आश्चर्य नाही. हा, तोच दृष्टांत तुम्ही तुमच्या घरी गेले नवल नाही, पण कदाचित तुम्ही दुसऱ्याच्या घरी चुकून गेले तर मग मात्र नवल आहे. दुसऱ्याच्या घरी. आणि दुसऱ्याच्या घरी जाण्याकरता माणूस शुद्धीवर नसावा लागतो. हो, म्हणून संत हे वरले आहेत. कवित्वामध्ये अर्धविराम इथे द्यायचा. संत आले वरले, इथं कॉमा द्यायचा. संत हे वरचे आहेत आणि येत असताना त्यांनी आमच्यासाठी एक खाऊ आणला, आमच्यासाठी एक खेळणं आणलं, आमच्यासाठी एक देणगी आणली. कोणती देणगी आणली तर वरची देणगी आणली, हाय लेवलची देणगी आणली. ती म्हणजे संत आले वरले आणि त्यांनी देणगी आणली वरची दिंडी. दिंडी हे साधन वरचं आहे महाराज. कथा कीर्तन हे साधन वरचं आहे, वैकुंठातलं आहे. कथा कीर्तन नामस्मरण आणि दिंडी हे साधन वैकुंठातलं आहे. म्हणून इथं अभ्यासू मंडळी आहेत. दिंडी ही वेदाधिकामध्ये, उपनिषदामध्ये, शास्त्रामध्ये दिंडी नव्हती. पण संतांनी वैकुंठातून भगवंताच्या आज्ञेनुसार दिंडी आणली आणि आम्हाला वैकुंठ करण्याकरता त्यांनी त्या दिंडी नावाच्या साधनानं जीवनमुक्ती देण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून त्यांची देणगी कशी आहे? सोपे वर्मा आम्हा सांगितले संती.
का सोपे वर्म आम्हा सांगितले श्रुती, सोपे वर्म आम्हा सांगितले हो शास्त्री, हो असं आहे का? सोपे वर्म आम्हा सांगितले संती. संतानं सांगितलं महाराज सोपं वर्म. वर्म सोपं आहे, कर्म सोपं आहे, साधन सोपं आहे, क्रिया सोपी आहे, पण फल मात्र त्याचं फार उत्तम आहे, फार उत्तम. म्हणून संतांनी, वरच्या संतांनी वरचं साधन आणलं. म्हणून जगातलं सगळ्यात जीवनमुक्ती देणारं साधन आणि आत्यंतिक निवृत्ती करणारं साधन म्हणजे दिंडी आहे. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, हे वाट सोपी वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा कीर्ती ध्वजा. या पद्धतीनं सोपी वाट आम्हाला प्रतिपादन केली. आपला विषय असा चाललेला होता की ते वरचं साधन आणलं. म्हणून दिंडी नावाचं साधन हे संतांनी निर्माण केलं महाराज. आणि मी जरा थोडं आगळीकतेनं बोलतो, थोडं धाडसानं बोलतो, थोडं धैर्य धरून बोलतो. कारण जे शास्त्रामध्ये, जे पुराणामध्ये कमी होतं ते संतांनी भरून काढण्यासाठी अवतार धारण केले. हो, ते महाभारताचं उन फेडण्याकरता संतांनी अवतार धारण केला आणि ती उणीव महाराष्ट्राला भरून काढण्यासाठी त्यांनी साधनं दिली. म्हणून संतांची साधना ही वेदबोधितच आहे, हो, परमात्म्याला मान्य असलेली आहे. हो, असो, बाकीचं खूप त्याच्यातलं बारकाव्याचं चिंतन आहे, एवढं चिंतन मी सांगत नाही. तर संतांनी, वरच्या संतांनी वरचं साधन, दिंडी नावाचं, कथा कीर्तन नावाचं साधन आणलं. आणि इथं आल्यानंतर काय घडलं महाराज? त्याचं फल काय मिळालं? तर हाती खुरक्या काखेत मुंडी हा शब्द मराठीतला ग्रामीण शब्द आहे. आणि ग्रामीण लोकाला बोलायचं होतं म्हणून नाथ महाराजांनी ग्रामीण भाषा वापरली. हाती खुरक्या काखेत मुंडी. साधा सोपा प्रश्न आहे. जगामध्ये अनेक प्रकारची साधनं आहेत, पण त्या साधनानं विकाराला जिंकता येत नाही, कामाधिकाला जिंकता येत नाही. काम एवढा प्रबल आहे की जी जी साधना करावी ती ती त्याच्या पुढे फिकी पडते. बलदंड असलेला काम, त्या कामानं सगळ्याला पादाक्रांत केलं. ज्ञान नावाचं साधन आहे. ज्ञानेविन एके उपाय करीसी जितुके गुंतसी अधिके रुखी ये. ज्ञानाविना मोक्ष नाही, पण त्या ज्ञानाला अगोदर कामानं कीड लावली आणि कामानं ज्ञानी माणसाला जिंकलं. ज्ञानी अशी तरी जिंकिती पैज घेऊन. ज्ञानी माणसाला तर काम पैजेचा विडा उचलतो आणि त्याला जिंकण्याचा प्रयत्न करतो. म्हणून महाभारतामध्ये
व्यास महर्षीनं लिहिलेले बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति, विद्वानाला सुद्धा आकर्षण आहे, विद्वान सुद्धा हो त्या ठिकाणी ज्ञानी याची मती भ्रंशे. माऊली लिहितात ते मार्ग सांडोनी अनारिशी चालती केली. देवा प्रश्न आहे माझा, ज्ञानी माणसं सुद्धा मार्ग सांडून अनाठाई मार्गानं आडवाटानं का जातात प्रभू? म्हणून अर्जुन विचारतोय. ज्ञानाची तारांबळ होते महाराज, कारण निष्काम कर्माचं जर पुण्य पाठीशी असेल तर ज्ञानानं मोक्ष होतो. सकाम कर्म जर असेल तर मोक्ष ज्ञानानं अवघड जातो, कारण शब्द ज्ञान होतं पण दृढ अपरोक्ष होत नाही. म्हणून ज्ञानानं कामाला जिंकता येत नाही. हे बऱ्याचशा प्रमाणामध्ये अवघड गोष्ट मी आपल्याला प्रतिपादन केली. यज्ञाधिकानं यज्ञ नावाचं साधन आहे, पण यज्ञानं काय होतं? यह लोकातले भोग तर भोगायला मिळतात यात नवल नाही, पण स्वर्गाचे भोग हात जोडून समोर उभे राहतात यज्ञाधिकानं. सरते शेवटी तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्य मर्ते लोकम विशंती. असं म्हणावं लागलं. वराता लावित ती हो आकाशी यागाची या. वराता म्हणजे शिड्या. दीक्षित यज्ञ करणारे दीक्षित स्वर्गाला शिड्या लावतात आणि तिथाले दिव्य भोग भोगतात. सरते शेवटी काम निकृष्ट दर्जाचा काम असलेला तो सात्विक काम निर्माण होतो आणि स्वर्गाधिकाच्या भोगाच्या माध्यमातून आड येतो महाराज. यज्ञयागे स्वर्ग भोग स्वर्ग भोग आड येतात. म्हणून माऊलीनं त्याचं खूप वर्णन केलेलं आहे. मला या ठिकाणी एवढ्यावरती बसायचं नाही महाराज. तर स्वर्ग ही एक पुण्यात्मक पापाची शिराणी आहे महाराज. आणि महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या संतांनीच हे स्वर्गाला जाणं पाप आहे म्हणण्याचं धाडस केलं महाराज. जगाच्या पाठीवर स्वर्गाला जाणं पाप आहे, पुण्यात्मक पाप आहे हे म्हणण्याचं जगाच्या पाठीवरल्या 2000 धर्मापैकी कुणीच हे वाक्य वापरलं नाही, पण ज्ञानोबरायनं हे वाक्य वापरलं. वक्ता परखड असावा लागतो. वक्ता जर भीडभाडाचा असेल तर समाजाचं नुकसान होतं. म्हणून माऊलीनं सिद्धांत मांडला. यज्ञ
त्याच्या दारवंट्याला पोहोचत नाही, ज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचू देत नाही. तीर्थयात्रा कर्मकांड आहे. ते कर्मकांडानं सुद्धा फार मोठा अहंकार निर्माण होतो. आणि सकाम केलेलं कर्म हे भोगाला वाढवतं. म्हणून सकाम कर्म सुद्धा तिथपर्यंत पोहोचत करीत नाही. अनेक प्रकारची साधनं असतील, ती साधनं त्या ब्रह्मज्ञानापर्यंत, जीवनमुक्तीपर्यंत मिळत नाहीत. आणि विकार, कारण दोन गोष्टी असतात, अप्राप्तस्य प्राप्तः परिपालनः आणि अप्राप्तस्य प्राप्तः योगः आणि प्राप्तस्य परिपालनः क्षेमः, असं वर्णन केलेलं आहे. अप्राप्त वस्तूची प्राप्ती करून देणं साधनाचं काम आहे आणि प्राप्त असलेल्या वस्तूचं आपल्याला भोग देणं त्याला क्षेम असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की निवृत्ती आणि प्राप्य या दोन गोष्टी असतात. विकार हे निवृत्ती आहे आणि परमानंद हे प्राप्य आहे. म्हणून निवृत्त करण्याकरता विकार पहिल्यांदा जायला पाहिजे. ते विकारच मुळामध्ये गेले नाहीत तर परमानंद कुठून मिळायचा. म्हणून एकच गोष्ट सांगतो, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवतीओ याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, आणि योग अभ्यासे सिद्धी रोदिताती वाटाव. तप केल्यानंतर, योग केल्याच्या नंतर 60,000 वर्षाचं तप केलं महाराज विश्वामित्रानं. पण एका क्षणामध्ये मेनकेच्या पाठीमाग लागून 60,000 वर्ष तपाची त्या ठिकाणी पूर्णपणे निवृत्ती झाली. तप केलं पण प्राप्तव्य काही मिळालं नाही. म्हणून या संतांनी विचार केला, जे परंपरेनं साधनं आले त्या साधनानं समाजापर्यंत फार अवघड गोष्ट झाली. म्हणून वारकरी संप्रदायाच्या संतांनं दिंडी आणली महाराज. आणि त्या दिंडीनं पहिलं काम केलं, निवृत्ती. कशाची निवृत्ती केली? कशाची निवृत्ती केली तर कामाची निवृत्ती केली. जो पलदंड असलेला कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासी, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याची. हो, असा असलेला विकार सगळ्यात प्रबल आणि सगळ्यात 6 जणांपैकी थोरला मोठा असलेला काम, तो साधनेला सिद्धीला जाऊ देत नाही. ती कामाची सिद्धी, कामाची पूर्णपणे निवृत्ती फक्त दिंडी आणि नामस्मरण कथा कीर्तनानं झाली महाराज. एक गोष्ट सांगतो, आपली दिंडी कोकणातून खूप दिंड्या पंढरपूरला, आळंदीला येतात. खूप दिंड्या पंढरपूरला येतात. रायगड परिसर म्हणजे दिंड्यांचं माहेर घर. सगळ्या दिंड्या पंढरपूरला येतात. आळंदी देहूवरून दिंड्या निघतात. मराठवाडा, विदर्भ, त्याच पद्धतीनं अनेक प्रांतातून दिंड्या येतात. मला एकच सगळ्या जणाला विचारायचंय, ज्यावेळेस पालपडशी केली जाते त्यावेळेस त्या पालामध्ये किंवा राहुटीमध्ये झोपण्याकरता जागा दिंडीमध्ये चालणारासाठी 10 जणांमध्ये एक राहुटी असं ते फडकरी म्हणतात. पण प्रत्यक्षामध्ये ते 20-20 माणसं ते एका राहुटीमध्ये कोचतात. मी माफी मागून बोलतो, त्या राहुटीमध्ये एका बाजूनं स्त्रिया झोपतात आणि दुसऱ्या बाजूनं पुरुष झोपतात. महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रांतातून आलेल्या दिंड्या पहा, इतक्या सानिध्यामध्ये स्त्री आणि पुरुष झोपतात रात्रभर. तुम्हाला कधी दिंडीमध्ये एखाद्या वेळेस एखाद्या स्त्रीचा पदर ओढलेला तुम्हाला पाहायला मिळाला का? हा विकारावरचा दिंडीतला विजय महाराज.
पदर ओढलेल्याचं पाहायला मिळत नाही, पण कॉलेजमध्ये गेलात तर सुशिक्षित म्हणून घेणारे विद्यार्थी, प्राध्यापक काय चाललेला आहे धिंगाणा. समाजामध्ये नातं कळाना नातं. म्हणून मी सांगतो की नातं कळून घेण्याकरता आणि विकारावरती विजय मिळवण्याकरता कीर्तनाची आणि दिंडीची गरज आहे महाराज. हो, बाकीच्या गोष्टीने हे शक्य होणार नाही. आणि जो समाज दिंडीपासून, कथा कीर्तनापासून लांब झाला, त्याच माणसाच्या जीवनामध्ये विकार जागृत आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये कथा कीर्तन आहेत, हे महाराष्ट्राचं वैभव आहे आणि सौभाग्य आहे. म्हणून दिंडीमध्ये तुम्हाला पेपरला कधी बातमी आली नाही, एकाही माणसानं कधी एखाद्या माता भगिनीला तकलीफ दिली नाही. पंढरपुरामध्ये एकाच ठिकाणी प्रातर्विधी उरकला जातो, पुरुषांचा आणि स्त्रियांचा, माता भगिनींचा. पण कधी तिच्याकडे वाईट नजरेनं आणि तिनं सुद्धा पुरुषाकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही. हा विकारावरचा विजय, कामावरचा विजय आहे. म्हणून काय झालं तर आमच्या साधू संतांनी सांगितलं, आम्ही काम नावाच्या बोकडाला, बकऱ्याला कापलं आणि त्याचे खुर हातामध्ये घेतले आणि त्याचं मुंडकं बगलेमध्ये घेतलं आणि त्या कामाचा पूर्णपणे बळी देऊन आमच्या पांडुरंगाच्या पुढे काम नावाच्या विकाराचा बळी दिला आणि त्याचे खुर आणि मुंडकं काखेमध्ये घेतलं आणि जगाच्या पाठीवरल्या सर्व संप्रदायाच्या पुढे आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं अभंगाच्या पहिल्या चरणात.